महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला 3 भाग बघायचे, कोकण, सह्याद्री आणि पठार। कोकण घेतलेले आहे आपण। आता पुढचा मुद्दा येतो सह्याद्री डोंगररांगा। या सह्याद्री डोंगररांगेमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती भर द्यायचा ते लक्षात घ्या अगोदर। हे 8 मुद्दे आहेत बघा, ठीक आहे। एक आहे निर्मिती आणि नाव, म्हणजे सह्याद्रीची निर्मिती कशी झाली आणि नाव कसं पडलं। त्याच्यानंतर सह्याद्रीचा विस्तार, शिखरे, थंड हवेची ठिकाणे, घाट, उपरांगा, इतर डोंगररांगा आणि शेवटी मग सह्याद्रीचे वैशिष्ट्य काय, ही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यायची। अशी टोटल या ठिकाणी 8 भाग लक्षात घ्यायचे आपल्याला। मग आता चला एक एक भाग बघत चलो आपण। सगळ्यात पहिला भाग हाच आहे की सह्याद्री नेमकी आहे कुठे, ठीक आहे। मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, सह्याद्री डोंगररांगा जर बघितल्या तर खऱ्या अर्थाने इथून सुरुवात होतात त्या, या ठिकाणून, ठीक आहे। इथपासून म्हणजे गुजरातपासून सुरुवात होतात। इथं नवापूर नावाचा तालुका येत असतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये, इथून सुरुवात होतात। म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, त्याच्यानंतर खाली गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा 6 राज्यामध्ये पसरलेल्या आहेत या, ठीक आहे। दक्षिण उत्तर दिशेने पसरलेल्या आहेत या डोंगररांगा ज्या आहेत। तर या ठिकाणी उत्तर भागामध्ये याची रुंदी जास्त आहे आणि जसं दक्षिणेकडे जावं तसतशी रुंदी कमी होत जाते। तर अशी या डोंगररांगा आहे। याला प्राचीन कालखंडापासून नाव पडलेले आहे सह्याद्री डोंगररांगा। 1865 मध्ये इंग्रजांनी याच डोंगररांगेला पश्चिम घाट असंही नाव दिलेले, ठीक आहे। मग आता या डोंगररांगेचे निर्मितीचं कारण काय? मग याचं निर्मितीचं कारण हेच आहे की या ठिकाणी 12 कोटी वर्षा ते 8 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी पृथ्वीच्या पोटामध्ये निर्माण झालेला जो लावारस आहे तो वरती आला। आता लावारस वरती येताना या ठिकाणी जर बघितलं तर 2 पद्धतीने वरती येतो। एकच छिद्र पडून लावारस वरती येत असेल तर त्याला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी, आणि एक लांबच्या लांब भेग पडून त्यातून लावारस बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचं भेगी ज्वालामुखी। तर अशा पद्धतीने या पट्ट्यामध्ये लांबच्या लांब भेग पडलेली 1600 किलोमीटर लांबीची, तर 1600 किलोमीटर लांबीची लांबच्या लांब भेग पडून यातून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून या डोंगररांगा निर्माण झालेल्या आहेत, ठीक आहे। तर भेगी ज्वालामुखीतून निर्माण या ठिकाणी हा सह्याद्री डोंगररांगा निर्माण होतात बघा, ठीक आहे। त्याच्यानंतर लावारस वरती येताना 2 पद्धतीने येतो बघा। एक पातळ येतो असतो लावारस बाहेर, ठीक आहे, आणि दुसरा येतो असतो घट्ट। जो घट्ट असतो त्याला म्हणायचं आहे ॲसिडिक लावारस, ॲसिडिक लावा। जो पातळ असतो बघा त्याला म्हणायचं बेसिक लावा, आणि या बेसिक लावापासूनच मग बेसॉल्ट खडक तयार होत असतो आणि ॲसिडिक लावा रसापासून ग्रॅनाइट खडक तयार होत असतो। मग आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्याकडं बेसॉल्ट खडक आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ कुठला लावार बाहेर आलेला आहे, पातळ लावारच बाहेर आलेला आहे, ज्याला बेसिक लावा म्हणतो आपण। मग साहजिकच याची उंची कमी वाढलेली आणि भोवतालचा पठारी भाग जास्त निर्माण झालेला आहे, कारण असा बाहेर पडलेला लावारस दोन्ही बाजूला प्रसारित होत जातोय आणि यातून इकडे पठाराची उंची वाढत जाते बघा। म्हणून सह्याद्री डोंगररांगा जास्त उंचीच्या नाहीत। मग सह्याद्रीची उंची किती आहे? 1200 ते 1300 मीटर उंचीच्या आहेत या, इतक्या उंचीच्या डोंगररांगा येत असतात, ठीक आहे। उंची पण उत्तर भागात जास्त आहे, 1300 मीटर आहे। महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये 1200 मीटरपर्यंत आहे। असं का? त्याचं कारण आहे उत्तर भागामध्ये सह्याद्रीची रुंदी जास्त आहे, रुंदी जास्त आहे म्हणून उंची पण जास्त आहे, ठीक आहे। दक्षिण भागामध्ये रुंदी कमी आहे, रुंदी कमी म्हणून उंची पण कमी आहे। तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रुंदी जशी कमी होते तशी उंची पण कमी होत जाते। तर असे या डोंगररांगा येतात। टोटल लांबी जर विचारली याची तर टोटल लांबी येते 1600 किलोमीटर। यापैकी महाराष्ट्रातली लांबी आहे 440 किलोमीटर। महाराष्ट्रामध्ये कुठून सुरुवात होता? इथं नवापूरपासून सुरुवात होता या डोंगररांगा, आणि इकडं शेवटी इथं तिल्लारी नावाचं ठिकाण इथपर्यंत आहे। तर 440 किलोमीटर आहे, ठीक आहे। आणि असं जर वेडा वाकडा आकार जर गृहीत धरला पकडला तर 650 किलोमीटर येतात। तर अशा पद्धतीनं या डोंगररांगा येत असतात बघा। या डोंगररांगेचा पश्चिमेकडचा उतार तीव्र आहे, त्याचं कारण आहे पश्चिमेकडचा कोकणाचा भाग खाली खचत 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 गेलेला आहे, म्हणून पश्चिम उतार तीव्र आहे। पूर्व उतारावरती खाली खचलेलं नाही, त्यामुळे हा पठारी भाग जो आहे 900 मीटर वरती आहे। त्यामुळे 900 पासून वरती 1200 ते 1300 म्हणजे 300-400 मीटर वरती येतो। त्यामुळे इकडून या डोंगररांगा जास्त उंचीच्या वाटत नाही, पण कोकणातून बघितल्यानंतर उंच उंच कडे असलेल्या डोंगररांगा वाटायला लागतात।
तर अशा पद्धतीनं ही बेसिक गोष्टी इथं सह्याद्रीबद्दल लक्षात ठेवा. मग आता ही तर आपण बघितलेली बघा, निर्मिती लक्षात आलं, नाव लक्षात आलं, विस्तार लक्षात आला आपला. आता पुढचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे जायचं आहे आपल्याला. आता बाकीचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर आता आपल्याला हे समजून घ्यायचं, कोणताही पर्वत असू द्या, मग तो सह्याद्री असू द्या, हिमालय असू द्या, सातपुडा असू द्या, विंध्य पर्वत असू द्या, कोणताही पर्वत असू द्या जगातला, कोणताही पर्वत असा कधीच नसतो. तो पर्वत जो असतो काही भाग सकल असतो वरती, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो. अशा प्रकारची रचना त्या पर्वताची असते बघा. ठीक आहे, एकसारखा वरती भाग सकल कधीच नसतो. मग यामध्ये पर्वताचा वरचा जो सकल भाग आहे याला म्हणायचं घाटमाथा. जो या ठिकाणी घाटमाथ्यापेक्षा जास्त उंचीचा आणि तीव्र उताराचा भाग आहे याला म्हणायचं शिखर, आणि जो खोलगट भाग आहे याला म्हणायचं दरी. ठीक आहे, हे तीन भाग इथं नेहमी लक्षात ठेवायचं. घाटमाथा, शिखर आणि दरी. कोणत्याही पर्वताचे तीन भाग पाडले जात असतात बघा. मग एक एक भागाबद्दल माहिती घ्या. हा शिखराचा भाग आहे. आता आपण बघितलेलं आहे की सह्याद्रीची उंची सरासरी 1200 ते 1300 मीटर आहे. मग आता सरासरी 1200 ते 1300 मीटर आहे, याचा अर्थ या घाटमाथ्याची उंची आहे 1200 ते 1300. शिखराची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि दरीची उंची त्याच्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, उत्तर भागातली सरासरी उंची 1300 मीटर आहे, दक्षिण भागातली सरासरी उंची 1200. म्हणून जसं दक्षिणेकडे जावं तशी उंची पण कमी व्हायला लागते बघा. मग यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा शिखराचा. मग आता या ठिकाणी जो काही एरिया येतो या एरियामध्ये शिखराच्या भागाबद्दलची माहिती लक्षात ठेवा. मग सर्वाधिक उंचीचं एक क्रमांकाचं शिखर कुठलं आहे? कळसूबाई, 1646 मीटर उंचीचं आहे. अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यामध्ये येतं असतं. दुसऱ्या क्रमांकाचं येतं असतं साल्हेर. साल्हेर येतं असतं नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये, 1567 मीटर उंचीचं येतं असतं. तिसऱ्या क्रमांकाचं येतं असतं महाबळेश्वर. ठीक आहे, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर नावाचा तालुका आहे, तिथे 1438 मीटर उंचीचं आहे. चौथ्या क्रमांकाचं कळसूबाईच्याच बाजूला आहे हरिश्चंद्रगड. ठीक आहे, आणि 1424 मीटर उंचीचं आहे, नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्येच येत असतं. हे पहिले 4 क्रमांकाचे लक्षात ठेवा. आता पुढच्या 4 क्रमांकावरती प्रश्न यायला सुरुवात झालेली बघा. मग पुढचे 4 क्रमांक कुठले कुठले? नंबर 5 ला येतं सप्तशृंगी म्हणजे वणी, नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यामध्ये येत असतं, 1416 मीटर उंचीचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येत असतं बघा पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा. तोरणा या ठिकाणी वेल्हे तालुक्यामध्ये येत असतं, 1404 मीटर उंचीचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्या खाली येतं असतं राजगड. राजगड सुद्धा पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात येत असतं, 1376 मीटर उंचीचं आहे. त्याच्यानंतर येतं असतं रायरेश्वर. रायरेश्वर 1373 मीटर उंचीचं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये येत असतं. हे 8 क्रमांकाचं आहे. 9व्या क्रमांकाचं जर विचारलं गेलं तर इथं सातपुडा डोंगररांग आहे. सातपुडा डोंगररांगेमध्ये इथं अस्तंबा नावाचं येतं असतं, नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यामध्ये 1325 मीटर उंचीचं येतं असतं बघा. आणि नंतर मग त्र्यंबकेश्वर लागतं, नंतर तौला लागतं, नंतर धौला लागतं, नंतर खालचे बाकीचे क्रम लागतात बघा. तर थोडक्यात शिखराबद्दल हे पहिले काही क्रमांकाचे शिखरे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा कुठला आहे? तो घाटमाथा. मग आता डोंगरावरचा जो सखल भाग आहे त्याला घाटमाथा म्हटलेले आपण. या घाटमाथा भागामध्ये थंड हवेची ठिकाणं असतात. मग आता सह्याद्रीमध्ये कुठले कुठले थंड हवेचे ठिकाण आहे? तिथं नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती इगतपुरी आहे, इकडच्या बाजूने पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार आहे, इथं ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज आहे, इकडे पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे, पुणे जिल्ह्यामध्येच खंडाळा आहे, पुणे जिल्ह्यामध्येच लोणावळा आहे. ठीक आहे, इकडे रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान, इकडे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर,
आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा. तर अशा पद्धतीनं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना हे काही क्रमांकाचे शिखरं लक्षात ठेवायचे बघा. याच्या व्यतिरिक्त हे थंड हवेची ठिकाणं लक्षात ठेवायची. याच्या व्यतिरिक्त थंड हवेच्या ठिकाणी इथं सातपुडा डोंगर रांगेमध्ये येतं तोरणमाळ. आता हे फक्त सह्याद्री सोडून आहे. इथं आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं चिखलदरा, नागपूर जिल्ह्यामध्ये येतं रामटेक, आणि इथं औरंगाबाद जिल्हा म्हणजे संभाजीनगरमध्ये येतं असतं म्हैसमाळ. ही सुद्धा 4 थंड हवेची ठिकाणं सह्याद्री व्यतिरिक्त इतर भागामध्ये, ते हे लक्षात ठेवायचं. मग आता सह्याद्रीचे आपण 3 वैशिष्ट्ये बघतोय. घाटमाथा, तिथं थंड हवेची ठिकाण आहे. शिखराचा भाग ते बघितलेले, आणि शेवटचा येतो घाट. दरीचा जो पट्टा येतो त्या दरीच्या पट्ट्यातून मग कोकणातून पठारावर किंवा पठाराकडून कोकणामध्ये जाण्यासाठी जे वेडेवाकडे रस्ते काढलेले डोंगरातून, त्या वेडेवाकड्या रस्त्यांना म्हणायचं घाट. मग इथं कुठले कुठले घाट आहेत त्या घाटाबद्दल माहिती लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग आता घाटांची संख्या 70-80 आहे. यातले मेन घाट 12 आहे. 12 घाट अजिबात विसरायचे नाही. कुठले कुठले? उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना इथं मुंबईकडून इकडे नाशिकला जाताना थळ किंवा कसारा घाट लागत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कल्याणवरून नगरला जाताना इथं माळशेज घाट लागत असतो. ठीक आहे. इथं मुंबईवरून पुण्याला येताना बोर किंवा खंडाळा घाट लागत असतो. ठीक आहे. इथं पुणे जिल्ह्यातलं भोरवरून इकडं महाडला जाण्यासाठी वरंधा घाट लागत असतो. इथं पुण्यावरून इकडं सातारला जाण्यासाठी इथं खंबाटकी घाट लागत असतो. इथं साताऱ्यामध्ये वाई नावाचं गाव आहे. वाईवरतून इकडं वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट लागत असतो. आणि महाबळेश्वरवरून इकडं महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट लागत असतो. थोडं खाली गेलं कराड, इकडं कराडवरून इकडं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली घाट लागत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं कोल्हापूर आहे. कोल्हापूरहून इकडं रत्नागिरी येण्यासाठी आंबा घाट लागत असतो. कोल्हापूरहून इकडं गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट लागत असतो. कोल्हापूरहून इकडं कुडाळला जाण्यासाठी हनुमंते घाट लागत असतो. आणि इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी इकडून बेळगावला जाण्यासाठी आंबोली घाट लागत असतो. अशा पद्धतीनं 10 ते 11 किंवा 12 घाट असतील. थळ किंवा कसारा 1 नंबर, माळशेज घाट 2 नंबर, बोर किंवा खंडाळा 3 नंबर, वरंधा 4 नंबर, खंबाटकी 5 नंबर, पसरणी 6 नंबर, आंबेनळी 7, कुंभारली 8, आंबा 9, फोंडा 10, हनुमंते 11 आणि आंबेनळी 12, आपलं आंबोली 12. तर अशा पद्धतीने हे 12च घाट लक्षात ठेवा. क्रमानं लक्षात ठेवा, गावानुसार लक्षात ठेवा. कारण जे काही प्रश्न आलेले आहेत इतक्या जागेतच आलेले आहेत. मग त्या IBPSच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघा किंवा TCSच्या प्रश्नपत्रिका बघा, याच फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न आलेले आहेत बघा. तर हे घाट आणि गावं लक्षात ठेवा, क्रमाने लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं हा एक मुद्दा क्लिअर करण्यासारखा आहे. ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा काय आहे ते लक्षात घेऊ आपण. हे बघा, हे शिखरांबद्दलची माहिती, हे शिखरांचे तालुक्यानुसारची माहिती, हा एक चार्ट लक्षात ठेवायचा आहे आपण. थंड हवेची ठिकाणं बघितलेली आपण. हे घाट आहे. थळ किंवा कसारा, माळशेज घाट, बोर किंवा खंडाळा, वरंधा घाट, पसरणी, आंबेनळी, कुंभारली, आंबा, फोंडा, आंबोली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो सह्याद्रीची उपरांगा. मग आता ज्या काही सह्याद्रीची उपरांगा आहे ते उपरांगाबद्दल लक्षात घ्यायचं बघा. हे बघा, या सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीलाच पूर्व पश्चिम दिशेने काही उपरांगा तयार झालेले आहेत. मग पहिली उपरांग नाशिक जिल्ह्यामध्ये, पुढे औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यापर्यंत जातात बघा.
या बुलढाणा जिल्ह्यापर्यंत या डोंगररांगेला म्हणायचं सातमाळा अजिंठा. यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगररांग आहे, औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच डोंगररांगेला म्हणायचं अजिंठाचे डोंगररांगा. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये या डोंगररांगाची परत 2 शाखा तयार होतात. एक शाखा अकोला आणि यवतमाळकडे जात असते, ज्याला पुसदच्या डोंगररांगा म्हणतात, आणि एक शाखा इकडं हिंगोली आणि नांदेडमध्ये येतात, यांना निर्मळ डोंगररांगा किंवा हिंगोली मुदखेडच्या डोंगररांगा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये काही डोंगररांगा पसरलेले आहेत, यांना म्हणायचं हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा. ठीक आहे. नगर जिल्ह्यात हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणायचं, बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये बालाघाटच्या डोंगररांगा. आणि खाली सातारा सांगली जिल्ह्यामध्ये ज्या डोंगररांगा आहे यांना म्हणायचं शंभू महादेवाच्या डोंगररांगा. तर शंभू महादेवाच्या डोंगररांगा या 2 जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. या सगळ्या उपरांगा पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेकडे तर सातपुडा डोंगररांगा आहे. या सातपुडा डोंगररांगेला नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडच्या डोंगररांगा म्हणतात. तर अशा पद्धतीनं सह्याद्री आणि त्यांचे उपरांगा लक्षात ठेवा. मग या उपरांगेमुळे नदी खोरे एकमेकांपासून अलग होते. जसं सातपुडा आणि सातमाळा यांच्या दरम्यान इथं आपल्याला माहिती आहे तापी नदीचे खोरे वाहते. सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गोदावरी नदीचे खोरे वाहते. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा यांच्या दरम्यान भीमा नदीचे खोरे वाहते, आणि शंभू महादेवाच्या दक्षिणेकडे इकडं कृष्णा नदीचे खोरे वाहत असते. तर अशा पद्धतीनं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या नदी खोऱ्यांचा क्रम लक्षात ठेवा. कोणत्या डोंगररांगे दरम्यान कोणते नदी खोरे वाहते, किंवा 2 नदी खोरं अलग करणाऱ्या डोंगररांगा कुठल्या आहेत, किंवा डोंगररांगेचा क्रम किंवा नद्यांचा क्रम, या 4 फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या सह्याद्रीच्या उपरांगेबद्दलची माहिती. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो, सह्याद्रीच्या व्यतिरिक्त इतर डोंगररांगा कोणत्या कोणत्या आहेत. मग ज्या महत्त्वाच्या डोंगररांगा ह्या आहेत. इथं नंदुरबार जिल्ह्यातल्या डोंगररांगेला तुम्हाला सांगितलेल्याची तोरणमाळ म्हणतात. अशाच डोंगररांगा धुळे जिल्ह्यात आहे, ज्याला गाळणा डोंगररांगा म्हणतात बघा. नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कळसुबाई शिखराच्या बाजूला पूर्वेला ज्या डोंगररांगा आहे बाळेश्वरच्या डोंगररांगा आहे. भीमाशंकरच्या पूर्व भागामध्ये इथं तसुमाईचे डोंगररांगा लागत असतात. सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीला समांतर बामनोलीच्या डोंगररांगा आहे. बामनोली आणि सह्याद्री यांच्या दरम्यानच्या खोलगट भागामध्ये आपल्याला माहिती आहे की कोयना नदीवरती मोठं धरण आहे बघा, शिवाजी सागर म्हणत असतो. या 2 डोंगररांगा दरम्यान येतात. इथंच बाजूला आघाशिवच्या डोंगररांगा पण येतात सातारा जिल्ह्यामध्ये. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडीच्या डोंगररांगा येतात बघा. ठीक आहे. इकडे तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये निर्मळ डोंगररांगा आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली मुदखेडच्या डोंगररांगा आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये इथं विरोळच्या डोंगररांगा येत असतात. आणि पुसदच्या डोंगररांगा यवतमाळ जिल्ह्यात आहे. त्याच पद्धतीने नागपूर जिल्ह्यात ज्या काही 3 डोंगररांगा आहे गरमसूर, मनसर आणि अंबागड, त्या गरमसूर डोंगररांगेमध्येच रामटेक नावाचं थंड हवेचं ठिकाण येत असतं. नवेगाव डोंगररांगा गोंदिया जिल्ह्यात आहे. चांदोरागड चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि चिमूरचे डोंगररांगा चंद्रपूर जिल्ह्यातच येतात. तर अशा पद्धतीनं या डोंगररांगेबद्दलची माहिती लक्षात घ्यायची. आले लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. तर याला म्हणायचं सह्याद्रीच्या उपरांगा. ठीक आहे. आणि इतर डोंगररांगा. आता या व्यतिरिक्त सह्याद्रीबद्दल काय माहिती लक्षात घ्यायची. आता या सह्याद्रीची माहिती काय काय घ्यायची अगोदर ते समजून घेऊ आपण. ठीक आहे. पहिला मुद्दा आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आता या सह्याद्रीचे वैशिष्ट्य काय. सगळ्यात पहिले वैशिष्ट्य काय, तर या ठिकाणी सर्वात प्राचीन जैवविविधता जगामध्ये 8 प्रदेशामध्ये, जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, सर्वात प्राचीन जीवांचं अस्तित्व असलेला प्रदेश. ठीक आहे. तर सर्वात प्राचीन जैवविविधता जगातल्या 8 प्रदेशामध्ये 8 प्रदेशापैकी भारतातला एकमेव प्रदेश कुठला आहे, सह्याद्री. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, भारतात सुद्धा प्रचंड जैवविविधता असलेले अनेक प्रदेश आहे, त्यापैकी हा एक प्रदेश येतो असतो. सर्वाधिक जैवविविधता असलेला प्रदेश हाच आहे. सर्वात प्राचीन जैवविविधता असलेला प्रदेश पण हाच आहे. दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय, महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक. कारण इथं वारे आढळले जातात आणि इथं प्रचंड पाऊस पडतो. आणि इथूनच पाऊस मग पावसाचं पाणी एक तर पश्चिमेला कोकणातून नद्याच्या रूपानं किंवा पूर्व पठारावरील नद्याच्या रूपानं वाहत असतो. लक्षात. म्हणजे सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा पण हाच आहे आणि पाण्याचे विभाजन करणारा पट्टा पण हाच आहे.
मग सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणजे किती पडतो, तर 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाणं कुठले कुठले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली, इथं सर्वात जास्त पाऊस पडत असतो, जवळपास 745 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे. 2 नंबरचा सर्वाधिक पाऊस पडणारा ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर. ठीक आहे, 623 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. 3 नंबरचं येतं कोल्हापूर जिल्ह्यामधलं गगनबावडा, इथं 621 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे. 4 नंबरला येतं असतं माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये. माथेरानला 471 सेंटीमीटर पाऊस आपलं 517 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. 5 नंबरला येतं पुणे जिल्ह्यामध्ये खंडाळा. खंडाळ्याला 471 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आणि 6 नंबरला येतं असतं लोणावळा. लोणावळ्याला 430 सेंटीमीटर पाऊस पडत असतो बघा. तर हे सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आंबोली 1 नंबरला आहे, 2 नंबरला महाबळेश्वर, 3 नंबरला गगनबावडा, 4 नंबरला माथेरान, 5 नंबरला खंडाळा आणि 6 नंबरला लोणावळा. एवढे प्रदेश लक्षात ठेवा. सगळं पाऊस पडणारं ठिकाण दक्षिण भागामध्ये आहे, कारण इकडं दक्षिणेकडे पावसाचं प्रमाण जास्त असतं. जसं उत्तरेकडे जावं तसं पावसाचं प्रमाण कमी असतं. तर हे एक वैशिष्ट्य आहे, याचं लक्षात ठेवा. सर्वाधिक पाऊस पडणारा पण ठिकाण हाच आहे. ठीक आहे. पावसाचं विभाजन, पाण्याचं विभाजन करणारा पण जलविभाजक पट्टा हाच आहे. सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाणं पण इथंच आहे. ठीक आहे. हे 3 वैशिष्ट्य आहे. प्राचीन जैवविविधता 4थं वैशिष्ट्य आहे, सर्वाधिक जैवविविधता 5वं वैशिष्ट्य आहे. 6वं वैशिष्ट्य काय आहे की या डोंगर रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे बघा. खास करून जर बघितलं जांबा खडक इथं मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं बॉक्साईड, मॅग्नीज आणि लोह खनिज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सापडतो बघा. म्हणून खनिजांनी सुसंपन्न असलेला पट्टा हाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला प्रदेश हाच आहे. भारतातला एकमेव नैसर्गिक प्रदेश आहे की ज्याचा युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर हा प्रदेश येतो असतो. आणि या प्रदेशामधले टोटल 38 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 38 स्थळांपैकी महाराष्ट्रातली 4 स्थळं आहेत बघा. कुठले कुठले? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य, सांगली जिल्ह्यामध्ये चांदोलीचा फुलपाखरांचा पट्टा, सातारा जिल्ह्यामध्ये कास पुष्प पठार आणि कोयना अभयारण्य. तर अशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातले 2, सांगलीतला 1 आणि कोल्हापूर जिल्ह्यातला 1, या 4 प्रदेशाचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये 4 जुलै 2012ला झालेला आहे. तर अशा पद्धतीचे हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले सर्वाधिक थंड हवेची ठिकाणं याच पट्ट्यामध्ये. ठीक आहे. तर पर्यटनासाठी ओळखला जाणारा पट्टा आहे, सदाहरित वनाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त अभयारण्य असलेला पट्टा हाच आहे, कारण इथं राधानगरी आहे, चांदोली आहे, सागरेश्वर आहे, कोयना आहे, लक्षात. त्याच्यानंतर मायनी आहे, ताम्हिणी आहे, भीमाशंकर आहे. तर हे सगळे अभयारण्य या पट्ट्यामध्ये येत असतात. तर असा हा सह्याद्रीचा डोंगर रांगेचा भाग येतो. ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा राहिला आपला एकच, तो म्हणजे महाराष्ट्राचे पठार.